नमस्कार, स्वागत आहे तुमचं के टॉप एज्युकेशन या चॅनलवरती। आणि आजचा जो काही घटक आहे तो वर्गीकरणाचा घटक आहे। वर्गीकरण हा जो काही घटक आहे हा सगळ्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त घटक आहे। वर्गीकरणाचे विविध प्रकार पडतात, ते म्हणजे आपल्याला शब्दांचं वर्गीकरण करावं लागतं, आकृत्यांचं वर्गीकरण करावं लागतं, संख्यांचं वर्गीकरण करावं लागतं आणि इंग्रजी अक्षरमाला जी आहे त्याचं सुद्धा वर्गीकरण करावं लागतं। वर्गीकरण अतिशय सोप्या भाषेमध्ये शब्दांचं वर्गीकरण आज तुम्हाला मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे आणि याचा उपयोग तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी व्हावा हाच हेतू आहे। वर्गीकरणामध्ये वर्गीकरण मुळात आपण कशाला म्हणतो तर काही शब्द किंवा काही घटक यांचं समान गुणधर्म असतात, त्यांचे गुणधर्म समान असतात, त्यांचा एक गट बनतो आणि त्यातील एक जो काही घटक आहे तो समान गुणधर्मापेक्षा वेगळा गुणधर्म असणारा घटक असतो। जसं की एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला वर्गीकरण लक्षात आलं पाहिजे। इथे जे काही चित्र तुम्हाला दिसत आहे जसे की गुलाबजामुन आहेत, जिलेबी आहे आणि पेढे आहेत आणि त्यानंतर इथे तुम्हाला मिरची दाखवलेली आहे, म्हणजे लगेचच तुमच्या पटकन लक्षात आलं असेल की हे जे वर्गीकरण झालेलं आहे हे पदार्थांचं वर्गीकरण तर झालेलंच आहे, पण यानुसारच आपण चवींचं सुद्धा वर्गीकरण इथे करू शकतो। म्हणजे हे तिघे सुद्धा गोड आहेत आणि एकच पदार्थ जो आहे तो तिखट आहे। असं सोप्या पद्धतीने नक्कीच तुमच्या लक्षात राहील या पद्धतीने आपण सगळे प्रश्न आज इथे बघणार आहोत। तर तुमच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असा एक प्रश्न तुमच्या मार्गदर्शिकेमध्ये विचारलेला आहे आणि तिथे खूप तुम्हाला क्रिटिकल जरी वाटत असलं तरी सगळे प्रश्न असे सोप्या पद्धतीने आपण जाणार आहोत। काय विचारलेलं आहे अशा पद्धतीची एक सूचना तुम्हाला दिलेली असणार आहे। पुढील प्रश्नातील पर्यायात 3 पदांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो आणि या गटात न बसणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। हे फक्त शिष्यवृत्ती परीक्षेपुरतं मर्यादित नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा। कारण शिष्यवृत्ती परीक्षा सोडून इतरही काही स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्यामध्ये सुद्धा वर्गीकरणाचा घटक निश्चित रूपाने विचारला जातो। तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त शिष्यवृत्ती पुरता नाही तर इतर परीक्षांसाठी सुद्धा उपयोगी ठरणारा व्हिडिओ आहे। तर आपल्याला असे 4 शब्द दिलेले आहेत, विशेषण, अलंकार, क्रियापद आणि सर्वनाम। जर चारही शब्दांकडे आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या लक्षात येईल की विशेषण ही एक शब्दाची जात आहे, क्रियापद ही सुद्धा एक शब्दाची जात आहे, सर्वनाम ही सुद्धा एक शब्दाची जात आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना शब्दांच्या जाती काय आहेत हेच माहिती नाही त्यांनी आवर्जून लक्षात ठेवा की शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत। पहिली जात आहे नाम, दुसरी सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा शब्दांच्या 8 जाती आहेत आणि त्यांचा वापर आपण आपल्या मराठी व्याकरणामध्ये करत असतो। आणि अलंकार हा यामध्ये जो काही शब्द आलेला आहे तर अलंकार याचा अर्थ काय आहे की आपण ज्या वेळेला शरीर शृंगारण्यासाठी जे काही घटक वापरत असतो, जसे की गळ्यातील आहेत, कानातील आहेत, नाकातील आहेत, त्यानंतर हातातील बांगड्या आहेत, यांना आपण अलंकार असं म्हणत असतो। हे तर काळजीपूर्वक लक्षात ठेवा। म्हणजे यातील वेगळं पद कोणतं आहे तर अलंकार हे यातील वेगळे पद आहे। त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न बघा। दुसरा प्रश्न असा आहे, विहंग, पक्षी, अंडज आणि ख अशा पद्धती फक्त इथे ख दिलेला आहे। आता आपल्याला प्रत्येक शब्द जो आहे तो माहित असणं गरजेचं आहे, तरच आपण वर्गीकरण करू शकतो। कारण वर्गीकरण त्याच वेळेला करता येईल ज्या वेळेला आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीची ओळख आहे। ओळख असलेल्या गोष्टीच आपण वर्गीकरण करू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे इथे काळजीपूर्वक शब्दांकडे लक्ष द्या। प्रश्न जरी छोटे वाटत असतील तरी सुद्धा असे प्रश्न नक्कीच धोका देणारे प्रश्न असतात, कारण चुकण्याची शक्यता अशा प्रश्नांमध्ये जास्त असते। विहंग याचा मराठीमध्ये, मराठी वाटते एवढी सोपी नाही बरोबर। विहंग याचा अर्थ होतो पक्षी। विहंग याचा अर्थ काय होतो? पक्षी असा होतो। त्यानंतर पक्षी, त्यानंतर अंडज, अंडी देणारे त्यांना सुद्धा पक्षी असं म्हटलं जातं। मग तुम्ही मला एक सांगा, ख म्हणजे काय? फक्त ख। ख तुम्ही असं म्हणाल की सर हे वर्णमालेतील एक अक्षर आहे, पण ख चा मराठीमध्ये खऱ्या अर्थानं अर्थ आहे आकाश। आकाश या अर्थाने आपण ख हे अक्षर वापरत असतो किंवा त्याला पोकळी असं सुद्धा समानार्थी शब्द आहे। हे इथे काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे। विहंग, पक्षी आणि अंडज यांना आपण पक्षी असं म्हणत असतो, म्हणजे ते पक्षाला समानार्थी शब्द आहेत, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा। आणि ख म्हणजे आकाश किंवा पोकळी हे सुद्धा इथं आवर्जून लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
नृत्यांवर आधारित प्रश्न आहे भांगडा. याबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल की हे पंजाबचं एक लोकनृत्य आहे. लोकनृत्य आहे पंजाबचं. त्यानंतर पुढचा कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक. कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक हे जे आहेत हे शास्त्रीय नृत्य आहेत. काय आहेत? शास्त्रीय नृत्य आहेत. बघा, लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य. भांगडा हे लोकनृत्य आहे, तर कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथ्थक ही जी आहेत ती शास्त्रीय नृत्य आहेत. ती शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करावी लागतात. आणि लोकनृत्य जे आहेत तो आहे भांगडा. आता यावर आधारित मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. आपल्या महाराष्ट्राचं लोकनृत्य कोणतं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, म्हणजे यातील भांगडा हा आपला वेगळा पर्याय होणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे नंदिनी, आत्मजा, भार्या आणि सुता. आता बघा, हे जे शब्द आहेत, नंदिनी असेल, आत्मजा असेल, भार्या असेल किंवा सुता असेल, हे शब्द आपल्या मराठीतले शब्द आहेत आणि परीक्षेला विचारताना या पद्धतीचे शब्द विचारले जातात. तर आपल्याला नंदिनी म्हणजे काय, तर नंदिनी ही मुलगी या अर्थाने हा शब्द वापरला जातो. त्यानंतर मुलगी या अर्थाने हा शब्द वापरला जातो. त्यानंतर आत्मजा म्हणजेच मुलगी या अर्थानेच हा शब्द वापरला जातो. आणि सुता म्हणजेच मुलगी, कन्या या अर्थाने हा सुद्धा शब्द वापरला जातो. मग भार्या म्हणजे काय, तर भार्या याचा अर्थ आहे पत्नी. बघा, भार्या याचा अर्थ पत्नी, पत्नीलाच बायको, कांता, जाया, दारा असे अनेक समानार्थी शब्द आहेत, हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. म्हणजे भार्या हा शब्द पत्नी या अर्थाने वापरला जातो, तर नंदिनी, आत्मजा आणि सुता हे जे आहेत ते कन्या किंवा मुलगी या शब्दांना समानार्थी शब्द आहेत. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक मात्र करायचं आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे. बघा, इंग्रजी महिने दिलेले आहेत मार्च, डिसेंबर, ऑगस्ट आणि एप्रिल. मार्च, डिसेंबर, ऑगस्ट आणि एप्रिल इंग्रजी कॅलेंडर मध्ये आपल्याला एकूण 12 महिने आहेत आणि या 12 महिन्यांमध्ये दिवस मात्र महिन्यांमध्ये वेगवेगळे असतात हे आपल्याला माहिती आहे. वेगवेगळे म्हणजे आपल्याकडे 30 दिवसांचा महिना असू शकतो, 31 दिवसांचा असू शकतो आणि एक महिना आहे तो 28 किंवा 29 दिवसाचा असतो. तो आहे फेब्रुवारी. कोणता आहे, तर फेब्रुवारी महिना आहे. आता मुळात आपल्याकडे 31 दिवस हे कोणकोणत्या महिन्यांमध्ये असतात आणि 30 दिवस कोणकोणत्या महिन्यांमध्ये असतात हे आपल्याला माहित असणं गरजेचंही आहे. जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे 31 दिवस असतात, फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात, त्यानंतर मार्च महिन्यामध्ये सुद्धा 31 दिवस असतात, एप्रिल महिन्यात 30 दिवस, मे महिन्यात 31, जून महिन्यात 30 दिवस, जुलै महिन्यात 31 दिवस, ऑगस्ट महिन्यात सुद्धा 31 दिवसच असतात. ऑगस्टमध्ये सुद्धा 31 दिवस असतात, सप्टेंबरमध्ये 30 दिवस, ऑक्टोबरमध्ये 31 दिवस, नोव्हेंबरमध्ये 30 दिवस आणि डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात. या पद्धतीने बघा, मार्च महिन्यामध्ये दिवस किती असणार आहेत, 31 असणार आहेत, डिसेंबर महिन्यात 31 दिवस असणार आहेत, ऑगस्टमध्ये 31 दिवस असणार आहेत आणि एप्रिल महिन्यात 30च दिवस असणार आहेत. म्हणजे एप्रिल हा पर्याय यातून वेगळा पर्याय आहे. तर कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे. भोपळा, टोमॅटो, वांगी आणि अळू अशा 4 भाज्यांची नावं आपल्याला दिलेली आहेत. तर भोपळा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खाल्लेलाही आहे, टोमॅटो तुम्हाला माहितीच आहेत, वांगी तुम्हाला माहितीच आहेत आणि अळू सुद्धा तुम्हाला माहित आहे किंवा तुम्ही बघितलेला आहे. तर भोपळा, वांगी आणि टोमॅटो यांना आपण फळभाज्या असं म्हणतो. काय म्हणतो, फळभाज्या असं आपण म्हणतो. तर अळू जी आहे ती पालेभाजी आहे. सगळ्या भाज्या आहेत पण मात्र काही फळभाज्या दाखवलेल्या आहेत आणि अळू जी आहे ती पालेभाजी आहे.
पाल्याचीच भाजी केली जाते, यांच्या फळांची भाजी केली जाते. म्हणून भोपळा असेल, टोमॅटो असेल आणि वांगी असेल ही फळभाज्या आहेत, तर अळू मात्र यातील वेगळा पर्याय आहे, ती पालेभाजी आहे. हे इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 7 थोडासा काळजीपूर्वक वाचा. प्रश्न क्रमांक 7 मध्ये मृग, व्याध, सप्तश्री आणि वृश्चिक असे 4 शब्द दिलेले आहेत. यातील वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे. हे थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या. मृग, त्यानंतर व्याध, सप्तश्री आणि वृश्चिक. मृग हा तारकांचा समूह आहे. मृग एक तारकांचा समूह आहे. तारकांचा समूह म्हणजे काय, तर अनेक तारे ज्या वेळेला एकत्र येतात त्यांचा जो समूह बनतो तो तारकांचा समूह, मृग नावाचा तारकांचा समूह आहे. त्याला शिकारीचा आकार असलेला तारकांचा समूह असं म्हटलं जातं. त्यानंतर व्याध जो आहे, व्याध हा तारकांचा समूह नाही, तर व्याध हा स्वतः तारा आहे. काय आहे, तारा आहे. हा व्याध तारा आहे. मुद्दाम तुम्हाला इमेज दाखवलेले आहेत कारण तुमच्या ते कायमस्वरूपी लक्षात राहावं, हा या पाठीमागचा हेतू आहे. व्याध हा स्वतः तारा आहे आणि मृग हा तारकांचा समूह आहे, अशा ताऱ्यांचा समूह आहे. सप्तश्री हा सप्तश्री सुद्धा ताऱ्यांचा समूह आहे. हा सुद्धा ताऱ्यांचा समूह आहे. आणि वृश्चिक हा सुद्धा ताऱ्यांचा समूहच आहे. म्हणजे इथे मृग असेल, सप्तश्री असेल किंवा वृश्चिक असतील, हे ताऱ्यांचे समूह आहेत, तर व्याध हा स्वतः तारा आहे. तर आता एक गोष्ट इथं काळजीपूर्वक या प्रश्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी लक्षात ठेवा. काही आपण ताऱ्यांच्या समूहांची नावं घेतलेली आहेत, जसं की सप्तश्री असेल, ध्रुव मत्स्य असेल, मृग असेल, सिंह, ऋषभ, कन्या, गरुड, देवयानी, शर्मिष्ठा, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन, मिथुन, कर्कम, सारथी, भूताप आणि कपोत असे वेगवेगळे ताऱ्यांचे समूह आहेत. तर ही नावं काही प्रमाणात लक्षात असू द्या, कारण परीक्षेला फक्त मृग, सप्तश्री किंवा वृश्चिक वरतीच प्रश्न येईल असं नाही, तर मिथुन असेल, कुंभ असेल, मीन असेल यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यांना ताऱ्यांचे समूह असं म्हटलं जातं, ते तारे नाही आहेत. पुढचा प्रश्न आहे फूल, नदी, सह्याद्री आणि डोंगर. बघा, यामध्ये फूल, नदी, सह्याद्री आणि डोंगर प्रत्यक्षात शब्दांकडे आपण जर बघितलं तर नेमकं लक्षात येत नाही, पण मात्र शब्दांच्या जातीनुसार जर आपण जाण्याचा प्रयत्न केला किंवा व्याकरणानुसार जाण्याचा प्रयत्न जर आपण केला तर हे नाम आहेत. काय आहेत, नाम आहेत. आणि नामाचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे तो म्हणजे सामान्य नाम. पहिला आहे, एक नाम असतं ते म्हणजे सामान्य नाम आणि दुसरं नाम असतं ते म्हणजे विशेष नाम. हे तुम्ही ऐकलेलं असेल, तुमच्या शाळेमध्ये ऐकलेलं असेल. सामान्य नाम म्हणजे सर्वसामान्यपणे दिलेलं नाव, म्हणजे जसं की फूल आहे, फूल हे सामान्य नाम होणार आहे. आणि आपण जर म्हटलं गुलाब, कमळ, गुलाब किंवा कमळ हे जे आहेत हे विशेष नाम आहेत. येते लक्षात. फूल हे सामान्य नाम आहे, नदी हे सामान्य नाम आहे, पण गंगा, सिंधू ही विशेष नाम आहेत. सह्याद्री, सह्याद्री काय आहे, तर सह्याद्री एका पर्वताचं नाव आहे. पर्वत, आणि या पर्वताचं नाव सह्याद्री ठेवलेलं आहे, म्हणजे हे विशेष नाम आहे. कसं आहे, विशेष आहे. पर्वत हे सामान्य जरी असलं तरी सुद्धा सह्याद्री जे आहे ते सह्याद्री विशेष नाम आहे. म्हणजे फूल, नदी आणि डोंगर हे जे आहेत ती सामान्य नाम आहेत, तर सह्याद्री हे विशेष नाम आहे. फुलांमध्ये आपण गुलाबाचं फुल म्हणू शकतो, कमळाचं फुल म्हणू शकतो, ती विशेष नामं. नदीमध्ये गंगा, सरस्वती, सिंधू ही विशेष नामं. डोंगरांमध्ये अस्तंबा डोंगर असेल ते विशेष नाम झालं, अस्तंबा डोंगर. पण यामध्ये फूल हे सामान्य नाम, सामान्य नाम, सामान्य नाम, एकटं सह्याद्री हेच विशेष नाम आहे. म्हणून पर्याय 3 क्रमांक हा वेगळा आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे जमा खर्च, कामधाम, उबडधोबड आणि उपास तापास असे 4 शब्द आपल्याकडे दिलेले आहेत. बघा, जमा खर्च या 2 शब्दांचा आपण विचार जर केला तर जमा आणि खर्च हे एकमेकांना विरुद्धार्थी शब्द वाटतात.
काम धाम हे काही विरुद्धार्थी नाही वाटत आहे आपल्याला. काम धाम हा जो शब्द आहे तो जोड शब्द आहे. ओबड धोबड जोड शब्द आहे. उपास तापास हा सुद्धा जोड शब्द आहेत. म्हणजे हे जे तीनही आहेत हे जोड शब्द आहेत आणि का जमा खर्च हा फक्त काय आहे विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे हा शब्द वेगळा आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 10 आहे शुक्र, चंद्र, पृथ्वी आणि मंगळ. इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला आपल्या ग्रहांची नावं निश्चितच माहीत असणं गरजेचे आहे. शुक्र हा ग्रह आहे. चंद्र हा उपग्रह आहे. हे लक्षात ठेवा. उपग्रह आहे. त्यानंतर पृथ्वी सुद्धा आपला ग्रह आहे आणि मंगळ सुद्धा ग्रह आहे. म्हणजे आपला हाही शुक्रही ग्रह झाला, पृथ्वीही ग्रह झाला आणि मंगळही ग्रह झालेला आहे. फक्त चंद्र काय आहे उपग्रह आहे. त्यानुसारच इथे बघा शुक्र जो आहे तो या पद्धतीने दिसतो, चंद्र या पद्धतीने आहे, पृथ्वी आपली ही आहे निळी. त्यानंतर हा जो आहे हा मंगळ ग्रह आहे, त्याला लाल ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. एक जीकेचा क्वेश्चन म्हणून लक्षात ठेवा. आणि हा जो चंद्र आहे तो आपला पृथ्वीचा उपग्रह आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे वेगळं उत्तर असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चितच सांगा. आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला मात्र विसरायचं नाहीये. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण स्कॉलरशिपच्या अनुषंगाने आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. पुढील जो काही व्हिडिओ आहे तो आपला वेगळी आकृती ओळखा हा व्हिडिओ लगेचच येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.